नाना प्रकरणामध्ये आपलं बिंग फुटू नये आणि आपलं नाव सर्वांसमोर उघड पडू नये म्हणून राहुलने आता शर्वरीला संपवण्याचा विचार केलेला असतो. त्यासाठी आता तो शर्वरीला फोन करतो. शर्वरी लगेचच राहुलचा फोन रिसीव्ह करते. आता राहुल शर्वरीशी गोड गोड बोलू लागतो आणि शर्वरीही त्याच्या बोलण्यामध्ये गुंतू लागते. आधी शर्वरी राहुलच्या मागे लागायची. त्यावेळेला राहुल शर्वरीला फाट्यावर मारायचा, तिच्याशी धड बोलायचा नाही. पण अचानकपणे राहुल समोरून फोन करतो आणि शर्वरीशी गोड बोलू लागल्यामुळे शर्वरीला या गोष्टीचा अंदाजच आलेला नसतो की राहुल आपल्याकडनं काहीतरी काम काढून घेत आहे. आणि अशातच आता शर्वरी बोलू लागते, राहुल थँक्यू सो मच, तू मला कॉल केला आहेस. त्यावर राहुल म्हणत असतो, अगं शरू, काही झालं तरी माझं तुझ्यावर प्रेम आहे, हे तू विसरू नकोस. त्यावर शर्वरी म्हणत असते, नाही राहुल, मी अजिबातच ते विसरणार नाहीये. पण मला सांग, नक्की आज तू मला का फोन केलायस? आपण कुठे बाहेर डेटवर जायचंय का? त्यावर राहुल म्हणत असतो, अगदीच बरोबर ओळखलंस तू, आपण डेटवरच जायचं आहे. त्यावर शर्वरी आता खूपच खुश झालेली असते आणि ती लगेचच म्हणत असते, सांग कोणता ड्रेस घालू? तुझ्या आवडीचा घालते आणि मला सांग कुठे यायचं आहे. त्यावर राहुल म्हणत असतो, अगं असं काय करतेस, मी सांगतो त्या ठिकाणी तू ये, मी तिथून तुला पिकअप करीन. त्यावर शर्वरी हो असं म्हणते आणि मग शर्वरीने छान अशी तयारी केलेली असते, तयार व्हायला निघालेली असते. तेवढ्यात मागून ऐश्वर्याने शर्वरीला पाहिलेलं असतं आणि ऐश्वर्या स्वतःशी बोलत असते, ही शर्वरी एवढी खुश का? आणि तेही अचानक. आणि तेवढ्यात शर्वरी तिच्या बेडरूममध्ये छान अशी तयार होत असते. हे सगळं लपून छपून ऐश्वर्याने पाहिलेलं असतं आणि ऐश्वर्या स्वतःशी बोलत असते, दूध में कुछ तो काला है, मला हे दूधच आता पूर्ण उलट पुलट केलं पाहिजे. असं म्हणत आता ऐश्वर्याने शर्वरीवर बारीक लक्ष ठेवलेलं असतं. आता शर्वरीला या गोष्टीचा अंदाजच नसतो की आपल्यावर कोणीतरी लक्ष ठेवून आहे. इकडे आपण पाहतोय आता बराच वेळ झालेला असतो, पण अजूनही शर्वरी बेडरूममधून बाहेर पडलेली नसते. म्हणून ऐश्वर्या तिथेच बाहेर उभी असते. तेवढ्या जानकी तिथे येते आणि म्हणत असते, काय ग ऐश्वर्या, अगं शर्वरी वंसनच्या बेडरूम बाहेर काय करतेस तू? त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवतेस की काय? त्यावर ऐश्वर्या म्हणत असते, हो जानकी, शर्वरीवर मी बारीक लक्ष ठेवून आहे. या बाईचं मला काही कळत नाहीये, अगदीच विचित्र वागते आज. त्यावर जानकी म्हणत असते, म्हणजे काय विचित्र वागली ती? त्यावर ऐश्वर्याने जानकीला स्टार्ट टू एंड सगळं काही सांगितलेलं असतं. हे सगळं ऐकून जानकी म्हणत असते, ऐश्वर्या, प्रत्येकाची काही ना काही प्रायव्हसी असते आणि प्रत्येकाच्या प्रायव्हसीमध्ये आपण दखलंदाजी करायची नसते. आपण त्यांचा तो वेळ त्यांना दिला पाहिजे. प्लीज तू आता इथून चल. त्यावर ऐश्वर्या म्हणत असते, नाही जानकी, तुझ्या एक गोष्ट लक्षातच येत नाहीये, इथे काहीतरी गौड बंगाल आहे. ही ऐश्वर्या कालपर्यंत एकदम रडत होती, राहुलशी बोलायला तडफडत होती आणि राहुल तिला फाट्यावर मारत होता. आणि तोच राहुल आज या शर्वरीला फोन करून, अगं शर्वरी कशी आहेस, चल मी तुला आज डेटवर नेतो, असं तसं म्हणतोय. जानकी, तुझ्या काही लक्षात येतंय का? या राहुलचा या सगळ्यामध्ये काहीतरी डाव असण्याची शक्यता आहे. त्यावर जानकी म्हणत असते, ऐश्वर्या, त्या राहुलचं शर्वरी वंसनवर प्रेम आहे आणि शर्वरी वंसनचं सुद्धा राहुलवर प्रेम आहे. मग ते दोघं डेटवर जाऊच शकतात ना? दोन प्रेम करणाऱ्या व्यक्तींच्या मध्ये पडायचं नसतं ऐश्वर्या. हे सगळं ऐकल्यावर ऐश्वर्या म्हणत असते, जानकी, नक्कीच राहुलचं शर्वरीवर प्रेम नाहीये, राहुल फक्त दिखावा करतोय आणि मला असं वाटतं की बहुतेक आज शर्वरीचा तो काटा काढणार आहे. हे सगळं ऐकल्यावर जानकी म्हणत असते, बाप रे ऐश्वर्या, किती पुढचा विचार करतेस तू? अगं असा विचार करू नकोस, अशाने तुला त्रास होईल. त्यावर ऐश्वर्या म्हणत असते, जानकी, अगं मी जो विचार करते ना तो सत्यात उतरताना मला दिसत आहे. तू प्रत्येकाचा चांगला विचार करते म्हणून तुला बहुतेक चांगले विचार येतात, पण मी मिक्स विचारवाली आहे. जानकी, प्लीज मला साथ दे. या शर्वरीला आज आपण राहुलच्या या फंद्यामधून वाचवलंच पाहिजे. त्यावर जानकी म्हणत असते, ठीक आहे, पण आता इथून चल, नाहीतर शर्वरी वंश बाहेर पडल्या तर त्यांना तुझ्यावर संशय यायचा आणि त्यांचा प्लॅन इथेच फ्लॉप व्हायचा.
त्यावर ऐश्वर्या लगेचच आता जानकीबरोबर दुसऱ्या रूममध्ये गेलेली असते आणि जानकी लगेचच म्हणत असते, हे बघ, तुला जर वाटत असेल ना की आज शर्वरी वंशनचा राहुल काटा काढणार असेल तर आपल्याला आजच्या आज या प्रकरणाची बारकाईने चौकशी केली पाहिजे. त्यावर ऐश्वर्या म्हणत असते, आज जेवणाचं राहू दे, तू चल माझ्या बरोबर. ऐश्वर्याने स्वतःची गाडी काढलेली असते, त्यात जानकीला बसवलेलं असतं आणि आधीपासूनच गाडी एका प्रमुख चौकात नेऊन उभी केलेली असते. आणि अशातच आपण पाहतोय आता ही जी शर्वरी असते तिला राहुलने फोन केलेला असतो. राहुल म्हणत असतो, काय गए शर्वरी, झालीस ना तयार? त्यावर शर्वरी म्हणत असते, हो, छान तयार होऊन तुझी वाट बघते. त्यावर राहुल म्हणत असतो, आपल्या त्या नेहमीच्या चौकात ये. त्यावर शर्वरी म्हणत असते, ठीक आहे. आणि अशातच आता राहुलचे देखील गाडी त्या चौकात आलेली असते आणि ऐश्वर्याने जानकीला म्हटलेलं असतं, बघ जानकी, समोरची गाडी दिसते का, ती त्या राहुलची आहे आणि तो नक्कीच शर्वरीला या चौकात बोलवत असेल. आता बघ थोड्याच वेळात शर्वरी आपल्या बंगल्यापासून चौकात येते की नाही आणि त्यानंतर ती या गाडीमध्ये बसेल. जानकी हे सगळं काही पाहत असते. जानकी म्हणत असते, ऐश्वर्या, हे जर सगळं खरं असेल ना आणि जर शर्वरी वंश या गाडीमध्ये येऊन बसल्या तर मला काळजी वाटू लागेल की नक्कीच या राहुलने याचा पुढचा प्लॅन डेंजरस तर बनवला नसेल ना. त्यावर ऐश्वर्या म्हणत असते, जानकी, तू काही काळजी करू नको. आता मी असताना या राहुलचा प्लॅन मी सक्सेस होऊ देणारच नाही, कारण या राहुल सारख्या माणसाला मी चांगलंच ओळखते. असं बोलून आता ऐश्वर्याने जानकीला एक खात्री दिलेली असते की काळजी करायची गोष्ट अजिबातच नाहीये. हे जिथे कुठे जातील तिथे आपण जाऊ आणि यांना चांगलाच दणका देऊ. अशातच आपण पाहतोय आता शर्वरी चालत चालत त्या चौकात आलेली असते आणि समोरच राहुलची गाडी तिने पाहिलेली असते. लगेचच आता ती त्या गाडीजवळ जाते आणि गाडीचं डोर खोलते आणि आत जाऊन बसते. हे सगळं आता या दोघांनी पाहिलेलं असतं. राहुल लगेचच म्हणत असतो, वाव, किती छान दिसतेस तू. शर्वरी म्हणत असते, थँक्यू राहुल. आणि राहुल, खरंच तू माझ्याशी इतकं चांगलं वागतोयस ना, मला खूप बरं वाटतंय. त्यावर राहुल म्हणत असतो, डार्लिंग, अगं 4 दिवस मी कामामध्ये फुल बिझी होतो, त्यामुळे मी तुझ्याकडे लक्ष देऊ शकलो नाही. तुला असं वाटलं असेल की मी तुला दुर्लक्षित करत होतो. अगं पण तसं काही नाहीये. तुझ्याशिवाय माझं कोण आहे तू सांग ना. हे सगळं ऐकल्यावर शर्वरीला खूपच बरं वाटतं आणि शर्वरीला असं वाटू लागतं की आपणच आता या जगामध्ये एकमेव खूप सुंदर उरले आहोत. अशातच आता राहुल म्हणत असतो, चल निघायचं का. त्यावर शर्वरी हो असं म्हणते आणि शर्वरीचा एक हात हातात घेत राहुल एका हाताने स्टेअरिंग हँडल करत असतो आणि शर्वरी आता खूपच खुश असते. तेवढ्यात आपण पाहतोय आता ऐश्वर्या म्हणत असते, जानकी, पाहिलंस ना, शर्वरी आली, गाडीचा डोर खोलला, गाडीत बसली आणि त्यानंतर दोघंही छूमंतर झाले. त्यावर जानकी म्हणत असते, अगं ऐश्वर्या, बघत काय बसली, चल लवकर, नाहीतर आपल्या पुढं निघून जातील ते. त्यावर ऐश्वर्याने गाडी स्टार्ट केलेली असते. तोपर्यंत राहुल एका दिशेने असा काही गायब झालेला असतो की या जानकी आणि ऐश्वर्याला आता त्यांना शोधणं खूपच कठीण झालेलं असतं. तेवढ्यात जानकी म्हणत असते, ऐश्वर्या, आता कुठे शोधायचं याला आपण. त्यावर ऐश्वर्या म्हणत असते, जानकी, काळजी करू नकोस तू, माझ्याकडे असा एक शॉर्टकट रस्ता आहे ना, त्या रस्त्याने जर आपण गेलो तर पुढे चौकामध्ये हे पुन्हा आपल्याला भेटतील. त्यावर जानकी म्हणत असते, चल लवकर लवकर घे. आता ऐश्वर्या त्या शॉर्टकट रस्त्याने या दोघांना गाठण्याचा प्रयत्न करत असते आणि दोघं प्रमुख रस्त्याने जात असतात. शेवटी एका चौकात ऐश्वर्याने आधीच या दोघांना गाठलेलं असतं. आणि अशातच आपण पाहतोय आता या राहुलने एका मोठ्या डोंगराळ भागामध्ये गाडी नेऊन थांबवलेली असते आणि ते सगळं पाहून शर्वरी म्हणत असते, राहुल, इथे आपण कुठे आलो आहोत. त्यावर लगेचच आता राहुल म्हणत असतो, अगं असं काय करतेस, आपण इथे मस्त पर्वतरांगांमध्ये जरा बसूया, आपण एकमेकांशी बोलूया आणि इथे कोणच नाहीये बघ आपल्याला डिस्टर्ब करायला. त्यावर शर्वरी म्हणत असते, तेच तर म्हणते ना मी, इथे कोणच नाहीये आणि आपण फक्त दोघंच. त्यावर राहुल म्हणत असतो, तुला भीती वाटते का, मी आहे ना तुझ्याबरोबर. त्यावर शर्वरी म्हणत असते, नाही राहुल, मला तुझ्याबरोबर असताना अजिबातच भीती वाटत नाही, तू चल, हवं तर आपण बाहेर फिरूया. आणि त्यातच राहुलने डोर खोललेलं असतं आणि लगेचच आता बाहेर उतरून शर्वरीचा डोर खोलून तिला बाहेर काढलेलं असतं.
राहुल तिला जवळ घेत म्हणत असतो, शर्वरी खरंच तू खूपच सुंदर आहेस आणि तुझ्यावरून माझी नजर हटतच नाही. आता राहुल तिला खूपच गोड गोड बोलत असतो. तेवढ्यात आपण पाहतोय जानकी आणि ऐश्वर्या या राहुलच्या बरोबर त्या ठिकाणी पोहोचलेल्या असतात. आणि अशातच आता जानकी ऐश्वर्याला म्हणत असते, ऐश्वर्या त्यांची गाडी दिसते, एक काम कर, गाडी जरा लांब लाव. या दोघांना आपला संशय आला नाही पाहिजे, नाहीतर त्याचा जो प्लॅन असेल तो प्लॅन चेंज करेल. त्यावर ऐश्वर्या म्हणत असते, जानकी अगदी बरोबर बोललीस तू, गाडी आपण या झाडाच्या मागे लावूया आणि इथूनच सगळा आपण यांचा प्लॅन शूट करूया. तेवढ्यात आपण पाहतोय आता जानकी आणि ऐश्वर्या गाडीतून उतरतात आणि हे दोघं ज्या ठिकाणी असतात त्या ठिकाणी असलेल्या एका मोठ्या झाडाच्या मागे जाऊन लपण्याचा प्रयत्न करतात आणि तिथून या दोघांचं नेमकं काय बोलणं चाललं आहे याचं ऐकण्याचा प्रयत्न करतात. तेवढ्यात शर्वरी म्हणत असते, राहुल तुझं माझ्यावर प्रेम आहे आणि माझंही तुझ्यावर प्रेम आहे, पण राहुल तू कधी मला अंतर देणार नाहीस ना. त्यावर राहुल म्हणत असतो, शर्वरी अगं तुझ्याशिवाय माझं आहेच कोण आणि तुझ्यासारख्या होणाऱ्या बायकोला मी खरंच अंतर देईन का. असं म्हणत आता राहुल हळूहळू शर्वरीला त्या कड्याकडे नेत असतो. आणि अशातच आता राहुलच्या मनात एकच विचार असतो, इथे तर आजूबाजूला कोणच नाहीये आणि हीच योग्य संधी आहे या शर्वरीला कड्यावरून खाली ढकलून द्यायची. एकदा का शर्वरी कड्यावरून खाली पडली का त्यानंतर ही कटकट कायमची संपली. असा विचार करणाऱ्या राहुलला आता अजिबातच माहीत नसतं मागून जानकी आणि ऐश्वर्या या शर्वरीची ढाल बनून आलेल्या असतात. अशातच आता शर्वरी मागे मागे, राहुल तिच्या समोर असं दृश्य असतं आणि कडा अगदीच जवळ असतो. शर्वरीला अजिबातच भान नसतं की पुढच्या काही क्षणानंतर राहुल आपल्याला ढकलून देणार आहे. शर्वरी राहुलच्या प्रेमामध्ये आकंठ बुडालेली असते आणि शर्वरी राहुलवर अगदी डोळे झाकून विश्वास ठेवत असते. तेवढ्यात आपण पाहतोय राहुल शर्वरीला अगदीच त्या कड्याजवळ घेऊन गेलेला असतो. आणि अशातच आता जानकी लगेचच ऐश्वर्याला बोलू लागते, ऐश्वर्या मला तुझं बोलणं पटतंय, हा राहुल नक्कीच काहीतरी विचित्र वागणार आहे. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता ऐश्वर्या म्हणत असते, जानकी आता फार वेळ दवडता कामा नये, आपल्याला आत्ताच्या आत्ता शर्वरीला वाचवलं पाहिजे. तेवढ्यात आपण पाहतोय आता राहुल शर्वरीला त्या कड्याच्या अगदीच जवळ घेऊन गेलेला असतो. आणि अशातच आता थेट शर्वरीला तो धक्का मारणारच असतो. तेवढ्यात शर्वरी खाली बसते आणि लगेचच राहुलचे पाय धरते आणि म्हणत असते, राहुल थँक्यू सो मच, राहुल थँक्यू सो मच, तू आज माझ्याबरोबर आहेस आणि इतकं प्रेम करतोयस. आता राहुल स्वतःशी बोलत असतो, हिने तर माझे पाय धरलेत, हिला लकटू तरी कसं. लकटण्याचा प्रयत्न केला तर मी सुद्धा हिच्याबरोबर पडू शकतो. आणि अशातच आपण पाहतोय आता शर्वरीचं लक्ष अचानकपणे झाडाच्या मागे असलेल्या जानकी आणि ऐश्वर्याकडे जातं आणि शर्वरी गोंधळते. तेवढ्यात आपण पाहतोय आता जानकी इशाऱ्याने शर्वरीला म्हणत असते, हा नालायक माणूस तुला या कड्यावरून खाली लकटणार आहे, त्यामुळे अजिबातच उभी राहू नको. हे वाक्य ऐकल्यावर आता थेट शर्वरीला कळून चुकलेलं असतं की आपल्याला या राहुल पासून वाचायचं आहे. आणि अशातच आता शर्वरी लगेचच आता हळूहळू राहुलला म्हणत असते, राहुल राहुल आपण इथून निघूया ना आता. त्यावर राहुल म्हणत असतो, अगं थोडा वेळ थांब, मस्त उभी राहा, जरा हवा खाऊया आणि मग निघूया. त्यावर लगेचच आता शर्वरी हळूच उभं राहण्याचा प्रयत्न करते आणि तेवढ्यात आपण पाहतोय आता राहुल तिला लकटणारच असतो. तेवढ्यात शर्वरीने राहुलला घट्ट मिठी मारलेली असते. पुन्हा एकदा शर्वरीने राहुलचा प्लॅन फ्लॉप केलेला असतो आणि राहुल स्वतःशी बोलत असतो, ही किती चिकटते, अशी जर चिकटत राहिली तर मी हिला लकटणार कसं. आणि अशातच आता राहुल म्हणत असतो, शर्वरी प्लीज मला 2 मिनिटं सोड आणि डोळे मिटून कसलं तरी मागणं माग तू, तोपर्यंत तुझं मागणं नक्कीच देव पूर्ण करेल. हे वाक्य म्हटल्यानंतर शर्वरीला कळून चुकलेलं असतं की राहुलला मला लकटायचं आहे म्हणून राहुल असं म्हणत आहे. तेवढ्यात आपण पाहतोय आता शर्वरी म्हणत असते, ठीक आहे राहुल, तू म्हणत असशील तर मी 2 मिनिटं काय 5 मिनिटं डोळे मिटते, पण इथे नाही गाडीजवळ. हे वाक्य ऐकल्यावर राहुल म्हणत असतो, का इथे का नाही, तुझा माझ्यावर विश्वास नाहीये का. तेवढ्यात आपण पाहतोय आता शर्वरी म्हणत असते, तसं नाही,
आता शर्वरीने हात सोडलाय म्हटल्यावर राहुल तिला लकटणार. तेवढ्यात धक्का मारलेल्या शर्वरीला धावत येऊन जानकीने वाचवलेलं असतं आणि लगेचच ऐश्वर्याने बाजूला असलेल्या दांडक्याने राहुलला फटकवायला सुरुवात केलेली असते. राहुल एकदमच गोंधळतो. या दोघांनी येऊन असा काही हमला केलेला असतो. राहुलला आता कळत नसतं की या दोघी अचानकपणे इथे आल्याच कशा. तेवढ्यात आपण पाहतोय आता दांडक्याने ऐश्वर्या राहुलला चांगलंच फटकवते आणि गुडघ्यावर 2 फटके मारून त्याला तिथे डायरेक्ट झोपवते. जानकीने शर्वरीचा जीव वाचवलेला असतो. जानकी म्हणत असते, शर्वरी वंश पायलट हा नालायक माणूस तुम्हाला मारायला इथे घेऊन आला होता. तुम्हाला इथून तो लकटणार होता. तुम्ही या नालायक माणसावर डोळे झाकून जो विश्वास ठेवलात ना, त्यातच तुमची मोठी चूक झाली. शर्वरी लगेचच रडू लागते आणि अशातच आता राहुल म्हणत असतो, मी असं काही करणार नव्हतो. तेवढ्यात आपण पाहतोय ऐश्वर्या म्हणत असते, काय बोललास तू? आणि अशातच ऐश्वर्याने दांडक्याने राहुलच्या गुडघ्याची वाटी वाकडी तिकडी करून टाकलेली असते. फोडलेलं असतं आणि राहुलला चांगलंच अधू केलेलं असतं. राहुलला आता तिथून चालताही येत नसतं. शेवटी या तिघांनी राहुलला मागच्या डिक्कीत टाकलेलं असतं आणि गाडी आणून थेट पोलीस स्टेशनसमोर उभी केलेली असते. शर्वरी बरोबर नेमकं राहुलने काय काय केलं आहे आणि आम्ही तिला कसं वाचवलं हे सगळं जानकी आणि ऐश्वर्याने तिथे असलेल्या पोलिसांना सांगितलेलं असतं. पोलिसांनी हे सगळं ऐकून मात्र एकदमच गोंधळलेले असतात. पोलीस म्हणत असतात, बाप रे, हा माणूस दिसतो तसा नाहीये. म्हणजे आज जर तुम्ही दोघं वेळेत तिथे पोहोचला नसतात तर या नालायकाने शर्वरीला कड्यावरून खाली ढकलून दिलं असतं आणि असं वाटलं असतं की नेमकी शर्वरी गेली कुठे. तेवढ्यात आपण पाहतोय आता राहुल निमूटपणे गप्प असतो. शर्वरी राहुलच्या विरोधात सगळं काही सांगते की या राहुलने मुळात मला कसं काय प्रेमाच्या जाळ्यात ओढलं आणि आज तो मला संपवण्यासाठी मला डेटवर घेऊन चालला होता. याबद्दल मला अजिबातच शंका नव्हती. पण ऐश्वर्या आणि जानकी वहिनीने माझा जीव वाचवलाय असं म्हणत आता शर्वरी या दोघांचे बाय धरत असते. ऐश्वर्याला आता थेट जानकी म्हणत असते, खरंच ऐश्वर्या मानली पाहिजे तुला. काल तू जर शर्वरी वंशंच्या बेडरूम बाहेर नसतेस तर तुलाही या नालायक राहुलचा प्लॅन समजला नसता. मित्रांनो, काय वाटतंय तुम्हाला? येत्या काळामध्ये खरंच आपल्याला नवीन काही पाहायला मिळू शकतं का? कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.